नंदम ईशमाणं दिवल्लभं रत्नाकराधौतपदां हिमालयकिरीटिनीं ब्रह्मराजर्षि रत्नाढ्यां वन्दे भारतमातरम्। ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितं पुराणमुनिना मध्ये महाभारतम्। अद्वैतामृतवर्षिणी भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। का पूर्ण कुंभ उलंडला तेथे बिंबाकारू दिसे भ्रंशला परिभानु नाही नासला तया सवे ना तरी मठी आकाश जैसे मठाकृती अवतरे असे तो भंगलिया आपैसे स्वरूपची तैसे शरीराच्या लोपी सर्वथा नाशू नाही सर्व म्हणून तू हे नारोपी भ्रांती बापा वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपाणि तथा शरीराणि विहाय जीर्णान्यानि संयाति नवानि देही। जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेढीजे तैसे देहांतरा ते स्वीकारिजे चैतन्य नाथे। नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति न शोषयति मारुतः। अच्छेद्यो यमदायोऽयम् अक्लेद्यो नित्यः सर्वगतोऽयं सनातनः। हा अनादि नित्य सिद्धू निरुपाधी विशुद्धू म्हणून शस्त्रादिकी छेदू न घडे। हा प्रळयो दके नाप्लवे अग्निदाहो न संभवे एथ महाशोषू न प्रभवे मारुताचा। अर्जुना अचळू हा शाश्वतू सर्वत्र सदोदितू परिपूर्णो हा अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयम् अविकार्योऽयमुच्यते तस्माद्वैनन् नानुशोची तुमर्हसि। हा तर्काची ये दिठी गोचर नोहे किरीटी भेटी उत्कंठा वाहे। हा सदा दुर्लभू मना आपुनो हे साधना निस्सिमुह अर्जुना पुरुषोत्तमू। हा गुण त्रयरहितू व्यक्तिसी अतितू अनादि अविकृतू सर्वरूप। अर्जुना ऐसा हा जाणावा हा सकळात्मकू देखावा मग सहजे शोकू आघवा हरेल तुझा। अथ चैन्यम निज नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं तथापि त्वं महाबाहो नैनं शोचितुमर्हसि। अथवा ऐसा नेणसी तू अंतवंतची हे मानिसी तरी शोचू न पवसी पंडुकुमरा। जो आदि स्थिती अंतू हा निरंतर असे नित्यू जैसा प्रवाहो अनुस्युतू गंगा जळाचा। ते आदि नाही खंडले समुद्र तरी असे मीनले आणि जातची मध्ये उरले तिसे तैसे। ये तिन्ही तया परी सरसीच सदा अवधारी भूतासी कवणी अवसरी ठाकतीना। म्हणून हे आघवे एथ तुझ न लगे शोचावे जे स्थितीची हे स्वभावे अनादि ऐसी। नात्री हे अर्जुना नयेची तुझ्या मना जे देखोनी लोकु अधिना जन्मक्षया। तरी येथ काही तुझ शोकासी कारण नाही जन्म मृत्यू हे पाही अपरिहर।
जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुव जन्ममृतस्य च तस्मात् परिहार्थेऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि उपजेते नाशे नाशिले पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा ना तरी उदो अस्तु आपैसे अखंडित होत जात जैसे हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी महाप्रलय अवसरे हे त्रैलोक्य ही संहरे मनोनिहान परिहरे आदि अंतु तू जरी हे ऐसे मानसी तरी खेदुका करिसी काय जाण तुची नेणसी धनुर्धरा अथ आणिकही एक पार्था तुझ बहुती परी पाहता दुःख करावया सर्वथा विशो नाही अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना जे समजते ये भूते जन्मा आदि अमूर्ते मग पातली व्यक्ती ते जन्मले या तिये क्षयासी जेथ जाती तेथ निभ्रांत आनेनवती देखे पूर्व स्थितीच येती आपुलिये ये रमध्ये जे प्रतिभासे ते निद्रिता स्वप्न जैसे तैसा आकारुहा मायावशे सत्स्वरूपी ना तरी पवने स्पर्शिले नीर पढियासे तरंगाकार का परापेक्षा अलंकार व्यक्तिकनकी तैसे सकळ हे मूर्त जाणपा मायाकारित जैसे आकाशी बिंबत अभ्रपटल तैसे आदिची जे नाही तया लागी तू हृदसी काई तू अविटते पाही चैतन्य एक जयाची आटीची भोगित विषयी त्यजिले संत जया लागी विरक्त वनवासिये तिठी सूनी जयाते ब्रह्मचर्यादिव्रते मुनीश्वर तयाते आचरताति आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनमाश्चर्यवद् वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैन् न मनः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् एक अंतरी निश्चळ जे निहाळिता केवळ विसरले सकळ संसार जात एका गुणानुवादू करिता उपरती होऊनी चिता निरवधी तल्लीनता निरंतर एक ऐकताची निवाले ते देहभावी सांडले एक अनुभवे पातले तद्रुपता जैसा सरिता ओघ समस्त समुद्रा माझी मिळत परिमाघवते न समात परतले नाही तैसिया योगीश्वरांची आमती मिळणी सवे एकवटती परिजे विचारुनी पुनरावृत्ती भजतीची ना देही देही नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि जे सर्वत्र सर्व हि देहि जया करिता हि घातु नाही ते विश्वात्मक तू पाहि चैतन्य एक याचे निची स्वभावे हे होत जात आघवे तरी सांग काय शोचावे एथत्वा एरवी तरी पार्था तुझ का नेणो न मने चित्ता परी किडाळ हे शोचिता बहुती परी स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि धर्माद्धियोद्धा श्रेयोन्यत् क्षत्रियस्य न विद्यते तू अजूनिका न विचारिसी काय हे चिंतितू आहासी न स्वधर्मू तो विसरलासी तरावे जेणे या कौरवा भलते जाहले अथवा तुझची काही पातले की युगची हे बुडाले जरी येथ तरी स्वधर्मो एकू आहे तो सर्वता त्याज्य नोहे
मग तरी जेल काय पाहे कृपाळूपणे. अर्जुना तुझे चित्त जरी जाहले द्रवीभूत, तरी हे अनुचित संग्राम समयी. अगागो शिर जरी जाहले तरी पथ्यासी नाही म्हणितले, ऐसे निही विष होय सुतले नवज्वरी देता. तैसे आणि आन करिता नाशू होईल हिता, म्हणून तू आता सावध होई. पायाची व्याकुळ काही आपुला निज धर्मू पाही, जो आचरिता बाधू नाही कवणे काळी. जैचे मार्गची चाल मार्गेची चालता. म्हणून घ्यायचं. अपादिपाधारो हे होय, म्हणून या लागी पाही तुम्हा क्षत्रिया आणिक काही. संग्रामा वाचुनी नाही उचित जाणे, निष्कपटा हो आवे आवे उसिना घाई झुंजावे. हे असो का सांगावे प्रत्यक्षावरी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. यानन्तश्रुतिमन्त्रशक्तिमहती ब्रह्मात्मविद्यावती, या सूत्रोदितशास्त्रपद्धतिरतिप्रद्योतितान्तर्द्युतिः, या सत्काव्यततिप्रसादितमतिर्नानागुणालङ्कृतिः, सा प्रत्यक्ष सरस्वती भगवती मांत्रायतां भारती. सगळ्या ज्ञानेश्वरी प्रेमी मित्रमैत्रिणींचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. ज्ञानेश्वरीचं प्रेम एकदा अंतःकरणामध्ये प्रस्फुटित झालं की मग ज्ञानेश्वरी सोडावीशीच वाटत नाही, असा अनेकांचा अनुभव आहे. कारण ज्ञानेश्वरी आपण पाहिलं मागच्या वेळी की आत्मानंदाचा ग्रंथ आहे. सद्गुरूंच्या कृपेने ज्ञानेश्वर माऊलींच्या अंतःकरणामध्ये जो आत्मानंद प्रस्फुटित झाला, त्याचा वर्षाव ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून ज्ञानेश्वरांनी श्रोत्यांवर केला. आणि ते स्वतःच याची महती गाताना म्हणतात की आर्ताचे निवोरसे गीतार्थन ग्रंथन मिसे, वरिसला शांत रसे तो हा ग्रंथू. आणि शांत रसाचा वर्षाव करणारी ही ज्ञानेश्वरी या जीवनाच्या आपाधापीमध्ये आपण इकडे तिकडे धावपळ करत असतो आणि कुठून तरी कुठल्या ना पद्धतीने आपण अशांती आपल्या अंतःकरणामध्ये घेऊन येतो. ज्याप्रमाणे आपण बाहेर कुठेही गेलो, कुठल्याही कार्यक्रमांमध्ये गेलो, किती दागदागिने घालून गेलो, किती चांगले कपडे घालून गेलो, तरी घरी आल्यानंतर आपल्याला जे आपले सोयीचे ढिले कपडे घालावेसे वाटतात, तशीच ज्ञानेश्वरी आपल्याला कितीही कुठेही फिरून आल्यानंतर आपल्या त्या मूळ स्वरूपाची ओळख करून देते आणि तिथे आपल्याला रमवण्यासाठी आपल्या अंतःकरणामध्ये तो आनंद प्रवाहित करते. आणि म्हणून मोरागुणे म्हणतात की ज्ञानेश्वरी हा आनंद सागराचा उल्हास आहे. एक सुंदर वाक्य त्यांचं आहे, मी मागच्या वेळी पण सांगितलं होतं. ज्ञानेश्वरीची महती गाताना ते म्हणतात की आपल्या संसाराचा पसारा कितीही आपल्याला घोर कष्टदायक वाटला, कितीही भेसूर वाटला तरी न डगमगता आणि कितीही आकर्षक वाटला तरी त्यामध्ये न गुरफटता ज्ञानेश्वरी आपल्याला आपल्या मूळ स्वरूपाची ओढ लावते. या दोन्ही मध्ये न अडकता, जे परस्पर विरोधी आहे, ज्ञानेश्वरी आपल्याला आपल्या मूळ स्वरूपाची ओढ लावते. तर आपण तिचं असं तीर्थप्राशन करण्याचा प्रयत्न करतोय. कुरुक्षेत्रावर घडलेला जो प्रसंग आहे आणि कुरुक्षेत्रावर भगवंताच्या मुखारविंदातून जो शाश्वत ज्ञानाचा प्रवाह प्रवाहित झाला, ज्याचं नाव गीता आहे, त्या गीतेचा आधार घेऊन ज्ञानेश्वरांनी हा आत्मानंद प्रस्फुटित केला. आणि ते कुरुक्षेत्र आपण पाहिलं, कुरु म्हणजे करणे आणि क्षेत्र म्हणजे एरिया, फील्ड. प्रत्येकाचं एक कुरुक्षेत्र आहे. ते संघर्षपूर्णच असतं. आणि तुकाराम महाराजांनी सुद्धा जे म्हटलं आपण बघितलंय की रात्रंदिनामा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, असं हे रात्रंदिन युद्ध चाललं असतं बहिरंग आणि अंतरंगाचं. बहिरंगामध्ये जे काही घडतं ते अंतरंगामध्ये जाऊन ठाण मांडतं आणि त्यातून अंतरंगातनं सुद्धा बहिरंगामध्ये होणारा जो काही व्यवहार आहे तो प्रस्फुटित होतो. असं जे काही कुरुक्षेत्रावर चाललं असतं, त्या कुरुक्षेत्रावर आणि इथे जे कुरुक्षेत्रावर युद्ध चाललंय त्याचाच आधार ज्ञानेश्वर महाराज घेतात आणि गीतेचा आधार घेऊनच ही ज्ञानेश्वरी प्रस्फुटित करतात.
दोन्ही सैन्य समोरासमोर ठाकले आणि त्यानंतर आपण पाहिलं की अर्जुनाने आपलं धनुष्य ठेवलं आणि त्याच्या अंतःकरणामध्ये आपल्या स्वजनांचा मोह तीव्र होत गेला. भगवंतांनी त्याला व्यावहारिक भाषेमध्ये समजून सांगायचा प्रयत्न केला. ज्ञानेश्वरांनी तो उलगडून दाखवला. सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्य बाण, संग्रामी हे कवण, कारुण्य तुझे. उठ, हे मूर्खपण सोड आणि आपला धनुष्य बाण घे. या संग्रामामध्ये कारुण्य पण तुला शोभत नाही, अशा शब्दामध्ये भगवंतांनी खडसावलं. पण त्यानंतर सुद्धा अर्जुनाला जरी देखील कळायला लागलं की बा काहीतरी चुकतंय, त्यामुळे अर्जुनाने भगवंताचं शिष्यत्व पत्करलं खरं, पण भगवंताचं शिष्यत्व पत्करल्यानंतर सुद्धा अर्जुनाच्या मनामधला संभ्रम गेला नाही. कारण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हा अतिस्नेह काळ सर्परूपी अर्जुनाच्या अंतःकरणाला विळखा घालून बसलेला होता किंवा दंश केलेला होता आणि हा गारुडीच आता हे विष फेडणार आहे असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. अर्जुन म्हणतो आम्हा काय उचित ते पाहता न स्फुरे येत, जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे. मला कळत नाहीये काय उचित काय अनुचित, तरी उचित काय आम्हा, जे व्यभिचारी ना धर्मा, ते झडकरी पुरुषोत्तमा सांगे आता. माझ्यासाठी उचित काय ते सांग. आणि भगवंतांनी सुरुवात केली 2ऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून. अरे तू जे चिंतायला नको ते तू चिंतोयस. मनुष्याचं हेच होतं, त्याला भगवंत प्रज्ञावाद म्हणतात. आपल्यावर जे काही कंडिशनिंग झालेलं असतं, आपण ज्या वातावरणामध्ये वाढतो, जी आपली जडणघडण असते, त्याप्रमाणे आपल्या मनामधले सिद्धांत म्हणा किंवा आपल्या मनामध्ये पूर्वग्रह जे दाटलेले असतात किंवा आपल्या अंतःकरणामध्ये या पूर्वग्रहांचं एक प्रकारचं सगळ्या पूर्वग्रहांचा असा एक कोलाहल माजलेला असतो आणि त्यामुळे हे पूर्वग्रहच आपल्याला विचार देतात आणि हे विचारच आपले बरोबर आहेत असं आपल्याला वाटत असतं आणि मग आपण तेच दुसऱ्याला पटवून देतो. अर्जुनाचं तेच झालं. तो जे विचार करत होता तेच विचार त्याच्या वाणीतनं प्रस्फुटित झाले आणि भगवंताला तो तेच पटवून देत होता. भगवंत म्हणतात जे विचार करायला नको ते तू विचार करतोय. आणि कधी कधी आपली सोच किंवा आपले विचारच बरोबर आहे असं वाटतं, मला सगळं काही कळतं, ही भूमिका मनुष्याची असते. आणि त्या भूमिकेतून ज्यावेळी तो मला आता काही कळत नाही या भूमिकेवर येतो, त्यावेळीच खरं सत्याचा उलगडा त्याला व्हायला लागतो असे सगळे महानुभव सांगतात. आणि म्हणून भगवंतांनी त्याला पहिल्यांदा सांगितलं की तुला जे वाटतंय ना की मीच मारणार आहे, मीच करणार आहे, असं आपल्याला वाटत असतं. आपण रिटायर होतो किंवा रिटायर होतानाचा जो अनुभव असतो प्रत्येकाला, जो आम्हाला आता आलेला आहे, मला आधीच आला कारण मी लवकर VRS घेतली, पण त्यावेळी आपल्याला वाटत असतं की आपण हे करतोय आणि म्हणून हे होत आहे जणू काही. आणि ज्यावेळी आपण त्या खुर्चीवरनं उठून जातो तरी सगळं काही होतच असतं आणि काहीच थांबत नाही. पद्धत कदाचित बदलली असेल, बदलत असेल, पण ती खुर्ची आपल्याकडनं करून घेत असते. आपण तिथे माध्यम म्हणून बसलेलो असतो, पण आपल्याला वाटत असतं मी करतो आहे. अर्जुनाची तीच भूमिका आहे. आणि भगवंत म्हणतात तू भ्रमिलेपणे अहंकृती, यास घातून धरिसी चित्ती, तरी काय हे होती चिरंतन. अरे हा तुझा भ्रम आहे. या सृष्टीचा पसारा असा चालू राहणार आहे. या सृष्टीचं कुठलंही कार्य थांबणार नाही आहे. तुझ्या वाचून काहीही अडणार नाही आहे. तू भ्रमिलेपणे अहंकृती, यास घातून धरिसी चित्ती, तरी काय हे होती चिरंतन. मनुष्याला वाटत असतं की आपण नाही केलं तर हे होणारच नाही. घरामध्ये सुद्धा आपल्याला हे वाटतं, आपल्या मुलांचा प्रतिपाळ करताना सुद्धा आपल्याला वाटतं आणि अशा पद्धतीचे अनेक ओझे घेऊन आपण जीवन जगत असतो. भगवंत इथे मुळालाच हात घालतात, कारण अर्जुनाला जो मोह झालाय तो अत्यंत तीव्र आहे. म्हणून मुळाकडे त्याची आता नजर गेल्याशिवाय, केंद्राकडे नजर गेल्याशिवाय हा मोह शिथिल होणार नाही हे भगवंताला माहित आहे. आणि म्हणून हे सांगताना की तू एक पिता आणि सर्व लोकू हे मरता, ही भ्रांती झणे चित्ता नेओ देशी. ते म्हणतात तूच एक जणू काही मारणार आहे, तेव्हाच हे लोक मरतील. जणू काही हे अविनाशी होऊन आले. जर तू यांना देह रूपामध्ये बघत असशील तर केव्हा ना केव्हा यांना हा देह सोडावाच लागणार आहे. आणि जर तू त्यांना चैतन्य रूपामध्ये बघायला शिकशील तर तुला कळेल की त्यांचा घात होणार नाहीये, कारण त्यांचं मूळ स्वरूप जे आहे ते चैतन्य आहे. अशा पद्धतीने ज्ञानेश्वर महाराज ते मांडतात. तरी अर्जुनाची एक सुंदर ओवी ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखारविंदातून प्रस्फुटित होते. ती म्हणजे तैसे राज्य भोग समृद्धी, उज्जीवन नो हे जीव बुद्धी, येथ जिव्हाळा कृपानिधी कारुण्य तुझे. एक अद्भुत अशी ही ओवी आहे की अर्जुन हे समजतो की कितीही देहभूमीमध्ये जीवन जगताना
कितीही गोष्टी प्राप्त झाल्या तरी त्या अपुऱ्याच राहणार. राज्य भोग समृद्धी उज्जीवनो हे जीवबुद्धी. किती मिळालं तरी ते अपुरं वाटेल, आणखीन काही ना काहीतरी प्राप्त करावंसच वाटेल. जसं यांनी खूप छान सांगितलं के.व्ही. बेलसर यांनी. ते म्हणतात की म्हणून मनुष्य जेव्हा सामान्य गृहस्थाश्रमी असतो, अनेक वस्त्र तो धारण करतो, वेगवेगळे वस्त्र घेतो या देहाला सजवण्यासाठी, पण ज्यावेळी तो संन्यास स्वीकार करतो त्यावेळी त्याला एकच वस्त्र देण्यात येतं आणि ते म्हणजे भगव वस्त्र. कारण आता त्याची नजर एकाकडेच असली पाहिजे. विविधतेतून एकाकडे नजर केंद्रित करण्यासाठी म्हणून अर्जुनाची पण ती इच्छा आहे, उज्जीवन नोहे जीव बुद्धी. मला कितीही मिळालं तरी ते मला अपुरं वाटणार आहे. माझी धावाधाव कधी संपणारच नाही. जीवन संपेल पण प्राप्त करण्याची जी इच्छा आहे ती इच्छा संपणार नाही. हा मनोभाव अर्जुन इथे प्रकट करतो आणि भगवंत सुद्धा मग त्या अनित्यतेकडे त्याची नजर वळवतात की देहा बुद्धी त्याची सैल करायचा प्रयत्न करतात. आपण मागच्या वेळी बघितलं 110वी ओवी भगवंतांनी त्याच्या आधी 109व्या ओवीमध्ये म्हटलं, एथ कौमारत्व दिसे मग तारुण्य ते भ्रंशे, परी हा देहची हा न नाशे एकेका सवे, देहिनोस्मिन यथा देवे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति. आणि ज्याप्रमाणे देहामध्ये हे नित्य बदल होतात, जे मनुष्य बघतो आणि ज्याचा तो साक्षी आहे आणि साक्षी होऊन हे स्थित्यंतर तो आपल्या देहातलेच बघतो, कौमारम यौवनम जरा. त्याचप्रमाणे त्यानंतरचा एक बदल आहे तो म्हणजे देहांतर प्राप्ती, या देहामधनं निघून जाणे. आणि जे अटळ सत्य हे ज्याला कळलं तो मग आता त्या याच्यामध्ये विचलित होत नाही, देह न मुह्यती, मोहित होत नाही असं भगवंत म्हणतात. आणि मग त्या चैतन्याकडे लक्ष वेधताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पाही, ऐसे जाणे त्या नाही व्यामोह दुःख. चैतन्य हे नित्य आहे. बघा दोन प्रकाराने आपण पाहिलेलं आहे, देह आणि देही, स्थूल आणि सूक्ष्म, जड आणि चैतन्य, मॅटर आणि एनर्जी. आपण ज्याला म्हणतो जे आत सूक्ष्म आहे ती एनर्जी आणि बाहेर जे आहे ते मॅटर, या दोन्हीच्या संयोगाने या सृष्टीचं कार्य चालतं. वास्तविकता इलेक्ट्रिसिटी आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचली तरी तिचा काही उपयोग होणार नाही जोपर्यंत इक्विपमेंट्स नसतील, तोपर्यंत फॅन नसेल, एसी नसेल किंवा आणखीन कुठलाही बल्ब नसेल, रेफ्रिजरेटर नसेल. त्यामुळे देहालाही महत्व आहे, त्यामुळे त्याला महत्व आहे. त्याचबरोबर आतली इलेक्ट्रिसिटी नसली तरी कार्य होणार नाही. या दोघांच्या संयोगाने कार्य होत आहे, पण केवळ देहालाच महत्व देऊन जीवन जगण्यामुळे होणारी जी छटपटाहट आहे ती दूर करण्याचा प्रयत्न ज्ञानेश्वरी आणि गीता करते. आणि मग इथे एक अत्यंत महत्वाच्या श्लोकापर्यंत आपण येतो. भगवंत ज्याप्रमाणे देहाचं अनित्यत्व सांगतात त्याचप्रमाणे आता इंद्रिय आणि इंद्रियांच्या विषयाकडे लक्ष वेधतात. 111व्या ओवीच्या आधी तो श्लोक येतो 14वा, मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुख दुःखदाः आगमापायिनो नित्यास्तांस्ति तिक्षस्व भारत. भगवंत म्हणतात, हे कौंतेय, शीत उष्ण सुख दुःख अशा संवेदना निर्माण होतात. कशामुळे होतात? मात्रा स्पर्शास्तु कौंतेय. मात्रा स्पर्श म्हणजे इंद्रियांच्या विषयांशी होणारा संपर्क. त्यामुळे दोन प्रकारच्या संवेदना निर्माण होतात. आता ज्ञानेंद्रिय म्हणजे जे आपण ज्याला सेन्सरी ऑर्गन्स म्हणतो ते म्हणजे कोणते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि डोळे, कान, नासिका, त्वचा आणि जिव्हा. आता ह्यांचे प्रत्येकाचे एक एक विषय आहे. आणि मात्रा स्पर्शास्तु कौंतेय या इंद्रियांच्या विषयी संपर्क झाल्यामुळे शीत आणि उष्ण अशा प्रकारची संवेदना निर्माण होते. पण या दोन्ही संवेदना भगवंत म्हणतात आगमापायिनो नित्यांस, या ज्याला सुरुवात आहे आगमापायिन म्हणजे उत्पत्ती आणि विनाशशील अशा आहे, म्हणून त्या अनित्य आहे. आणि तांस्ति तिक्षस्व भारत, म्हणून तिक्षस्व हा शब्द इथे भगवंत प्रयोग करतात. तिक्षस्व म्हणजे ज्याला सहन कर किंवा तितिक्षा या शब्दाचा आणखी एक अर्थ होतो तो म्हणजे पेशन्स. आणि दुसरा म्हणजे प्रतिक्रिया सहन करण्याची शक्ती, म्हणजे ज्याला आपण म्हणू की नो रिएक्शन्स. ताबडतोब जी रिएक्शन निर्माण होते आपल्या
या सगळ्या गोष्टींनी आता ज्ञानेश्वर महाराज सुद्धा त्याच्याकडे आपलं लक्ष वेधतील की डोळ्यांनी जे रूप पाहिल्यानंतर 2 प्रकारचे, कानांनी जे शब्द ऐकतो 2 प्रकारचे, त्वचेला स्पर्श होतो 2 प्रकारचा. हे झाल्यानंतर होणाऱ्या रिॲक्शन्स थांबवणे किंबहुना त्या रिॲक्शन्स हळूहळू उशिराने उमटणे हीच याची उपलब्धी आहे. आणि म्हणून भगवंत इथे सांगतात की तांसी तिक्षस्व, ते सहन कर किंवा पेशन्स ठेव. आता ज्ञानेश्वर महाराज त्याच्यासाठी म्हणतात 111वी ओवी, एथ नेणावया हेची कारण जे इंद्रिया आधीनपण तीही आकळी जे अंतःकरण म्हणून भ्रमे. ते म्हणतात की आपलं मूळ स्वरूप जे आहे, जे अविनाशी आहे, आपण मागच्या वेळी बघितलंय की काहीतरी नित्य आहे, त्या नित्याच्या पसाऱ्यावरच अनित्य भासत. बदल जो दिसतो, परिवर्तन दिसतं, ते काहीतरी अपरिवर्तनशील आहे म्हणूनच आपल्याला दिसतो. ज्याप्रमाणे एक सिनेमाचा एक स्क्रीन असतो आणि त्याच्यावर चलचित्र दिसतात, ते हलत असतात, पण ही चलचित्र दिसण्यासाठी आपल्याला तिथे एक स्थिर स्क्रीन लागतो. त्याचप्रमाणे हा सगळा जो बदल होतोय त्यामध्ये कुठेतरी काहीतरी स्थिर आहे आणि हीच म्हणजे केंद्र भूमी आहे किंवा हेच केंद्र आहे जे बदलत नाही, जसं ऍक्सिस बदलत नाही. भगवद्गीता आपल्याला त्या केंद्राकडे नेऊ इच्छिते आणि म्हणून ही व्यासांनी ग्रथिली आहे. आता व्यास या शब्दाचा अर्थ आपल्या सगळ्यांना माहित आहे. व्यास म्हणजे डायमीटर. डायमीटर ही अशी रेषा आहे सर्कलची की जी केंद्राला स्पर्श करते. भगवान वेद व्यास आपल्याला त्या केंद्राकडे नेऊ इच्छितात जिथून सगळं काही इक्विडिस्टंट व्हायला लागतं. मग हे नित्य अनित्य, सुख दुःख हे जे काही आहे समान वाटणे, यासाठी त्या केंद्राकडे जाणं अत्यंत आवश्यक आहे. कारण त्या केंद्रापासून त्या सर्कलवरचे सगळे पॉइंट्स इक्विडिस्टंट असतात. आपण पुन्हा भगवंत ज्यावेळी समत्वाकडे येतील तेव्हा आपण ते बघणार आहोत. पण भगवंत म्हणतात हे का कळत नाही आपल्याला, कारण आपण बहिर्मुखी झालो आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एथ नेणावया हेची कारण. हे का जाणवत नाही, आपलं ते नित्य असलेलं आत्मस्वरूप तिथे आपण का केंद्रित होत नाही? कारण की जे इंद्रिया आधीनपण, इंद्रियांच्या अधीन आपण झालेलो आहे. आपण इंद्रिय आपल्याला जिथे नेतात तिथे आपण जातोय. ती ही आकळी जी अंतःकरण म्हणून भ्रमे, त्यामुळे आपलं अंतःकरण ओढलं जातं बहिरंगामध्ये, आतमध्ये जातच नाही. आणि जिथे ते आत्मतत्व आहे तिथपर्यंत आपल्याला पोहोचता येत नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आता बहिरंगामध्ये आपल्याला ही इंद्रिय दिलेली आहे भगवंतांनी या सृष्टीवर विचरण करण्यासाठी, जणू काय आपले अँटेनाच आहे. डोळे नसले, कान नसले तर आपल्याला इथे विचरण करणं कठीण होत जातं, आपल्याला माहित आहे. म्हणून आवश्यक आहे. पण त्याचबरोबर ज्याप्रमाणे चष्मा बघत नाही, डोळ्यांचं उपकरण चष्मा आहे, त्याचप्रमाणे डोळे पण बघत नाहीत, ते मनाचं उपकरण आहे. डोळ्यांनी बघितलं आणि डोळे मिटले तरी ते दृश्य कुठेतरी अंकित झालेलं असतं आणि ते आपल्या या मनपटलावर अंकित होतं. त्यामुळे मनाचं उपकरण चष्मा आहे, पण डोळे आहेत. पण हे जे इंद्रिय मनाची उपकरणं म्हणून आपल्याला दिली आहे, ती त्या इंद्रियांची धाव बाहेर असल्यामुळे, इंद्रिय बहिर्मुखी असल्यामुळे मन सुद्धा बाहेर धावतं आणि म्हणून आपल्याला मिळते इंद्रिये विषय सेविती ते हर्ष शोक उपजती ते अंतर आपलविती संगे येणे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात इंद्रिय आता विषयांचं सेवन करतात आणि मग हर्ष आणि शोक 2 प्रकारच्या संवेदना उत्पन्न होतात. कारण काय? हर्ष म्हणजे जे मनोनुकूल होतं, जे आपल्याला आवडतं, जे रुचिपूर्ण असतं, जे आपल्या मनाप्रमाणे असतं, त्यामुळे हर्ष होतो. आणि जे प्रतिकूल असतं त्यामुळे शोक होतो. हे दोन्ही गोष्टी या 2 संवेदना निर्माण करतात. आता म्हणून सुख आणि दुःख ज्यावेळी आपण म्हणतो ते म्हणजे सुख दुःख, त्याची व्याख्या अशी दिली आहे की अनुकूल वेदनीयम सुखम, प्रतिकूल वेदनीयम दुःखम. जे आपल्याला अनुकूल असतं ते आपल्याला सुखकारक वाटतं आणि जे प्रतिकूल असतं ते आपल्याला दुःख देतं. पण ज्ञानेश्वर महाराज इथे फार सुंदर सांगतात. ते म्हणतात जया विषयांच्या ठाई एकनिष्ठता काही नाही, ते दुःख आणि काही सुखही दिसे. ते म्हणतात अरे पण या इंद्रियांच्या विषयांमध्ये एकनिष्ठता कुठे आहे? हे विषय जे आपल्याला सुखकारक वाटतात तेच विषय आपल्याला कधी कधी दुःखकारक वाटतात.
सुख आणि दुःख एकाच नाण्याचे दोन पैलू आहे की दोन भाग आहे आपण असं म्हणतो. कसं काय? जसं आपण म्हणू शकतो की एसी मध्ये सुख आहे की दुःख आहे, हीटर मध्ये सुख आहे की दुःख आहे. हीटर ज्यावेळी आपल्याला अनुकूल आहे हिवाळ्यामध्ये त्यावेळी त्यामध्ये सुख आहे. उन्हाळ्यामध्ये त्या हीटरकडे बघावंसं वाटणार नाही, स्वेटरला हात सुद्धा लावायचं वाटत नाही नागपूरच्या उन्हाळ्यामध्ये. ते स्वेटर आपल्याला हिवाळ्यामध्ये सुखकारक असतं. मग सुख विषयात आहे की त्यावेळी ते आपल्यासाठी अनुकूल आहे म्हणून आहे? सुख त्या विषयात नाहीये, त्यावेळी ते आपल्यासाठी अनुकूल आहे म्हणून आहे. आता जसं रुचिपूर्ण एखादा पदार्थ आपल्याला कितीही आवडत असला पण पोट बिघडलेलं असलं तर आपल्याला तो खावासा वाटत नाही, त्यावेळी आपल्याला त्याच्याकडे बघावंसं सुद्धा वाटत नाही. मग त्यामध्ये ते सुख नाहीये. तो माझ्यासाठी अनुकूल असेल तरच ते सुख आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज इथे म्हणतात त्यात एकनिष्ठता नाहीये. या विषयांमधल्या सुखांमध्ये एकनिष्ठता राहणार नाही. तोच विषय तुम्हाला तेच सुख नित्य देऊ शकत नाही. नित्य सुख कशात आहे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत हे विषय आपल्याला अशा पद्धतीने नाचवत राहतात आणि म्हणून सुख दुःख आपल्याला मिळत राहतात. देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती तेथ द्वेषाद्वेष उपजती श्रवणाद्वारे. आता शब्द हा श्रवणाचा विषय आहे, म्हणजे कानांचा विषय आहे. आता कानांमधनं दोन प्रकारचे शब्द आपल्या आत जातील. एक जर कोणी आपली स्तुती केली किंवा दुसरा म्हणजे आपली निंदा केली. आता निंदा केल्यानंतर आपल्या मनामध्ये द्वेष त्या व्यक्तीच्या प्रती सुद्धा निर्माण होईल, त्या शब्दाप्रती होईल. आणि स्तुती केली तर त्याच्या प्रती आपल्याला आसक्ती निर्माण होईल. पण आपल्या लक्षात येत नाही की निंदा करणाराच आपली कधी स्तुती करू शकतो, स्तुती करणाराच आपली कधी निंदा करू शकतो. अशा पद्धतीने हा संसार आपल्याला नाचवत राहतो आणि आपल्या अंतःकरणामध्ये सुखदुःख निर्माण होत राहतात. कारण आपण आपल्या जीवनाचा किंवा आपल्या याचा रिमोट कंट्रोल त्यांच्या हातात देऊन देतो. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण जे वपूचे निसंगे कारण संतोष खेदा. आता वपू म्हणजे शरीर, त्वचा. आता या त्वचेला मृदू स्पर्श आवडतो त्यामुळे संतोष होतो, पण कठीण स्पर्श आवडत नाही आणि त्यामुळे त्यावेळी त्याला खेद निर्माण होतो. गंमत अशी आहे की जो एक मृदू स्पर्श त्या त्वचेला पुन्हा तेवढाच आनंद देऊ शकतो का? जसं पेढा पहिला खाल्ल्यानंतर दुसरा पेढा कमी आनंद देतो त्याच वेळी, तिसरा पेढा आणखीन कमी. आणि आपल्या मनाच्या ची अशी विशेषता आहे की आपलं हे जे चित्त आहे ते आपल्या पहिल्या जो काही परिणाम असतो त्या परिणामाशी त्या अनुभवाशी पुन्हा नवीन परिणाम येणारा नवीन अनुभव हा ताडून बघतो. आणि मग आपल्याला तेच सुख न मिळाल्यामुळे तोच विषय आपल्याला तसंच सुख नित्यकाळी देत नसल्यामुळे आपला एक प्रकारचा एक कम्फर्ट झोन होतो, तोच आपल्याला अनकम्फर्टेबल व्हायला लागतो. मनुष्य बाहेर धावायला लागतो विषयांच्या मागे आणि नवीन विषय शोधतो, कारण तोच विषय तेवढाच आपल्याला आनंद देत नाही. त्या विषयाच्या प्रती तेवढी एकनिष्ठता नसल्यामुळे हे घडतं. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की भ्यासूर आणि सुरेख हे रूपाचे स्वरूप देखय उपजवी सुख दुःख नेत्राद्वारे. पाची इंद्रियांचं त्यांनी सांगितलं. भ्यासूर म्हणजे अतिशय भीषण किंवा भयंकर असं रूप पाहिल्यानंतर किंवा घटना प्रसंग डोळ्यांनी पाहिल्यानंतर मग आपल्याला खेद किंवा दुःख निर्माण होतं. आणि नाही तर जे आपल्याला एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी गेलेलं जे दृश्य दिसतं, नदी वाहते, वृक्ष किंवा वेली फळले फुलले आहेत, फुलं सुंदर उमललेली आहेत, त्या दृश्य आपल्याला आनंद देतं. पण हे दोन्ही जे आहे म्हणून हे ज्याला कळलं तो आता या इंद्रियांच्या विषयांच्या तडाख्यातून सुटायला बघतो. आता सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू जो घ्राणासंगे विषादू तोषू देता. एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की जितकी आवडीची रुचिपूर्ण गोष्ट आपल्याला जितका आनंद देईल तितकीच त्याच्या विपरीत गोष्ट जर आली समोर तर ती तितकंच दुःख किंवा खेद देईल. जितकी सुगंधाप्रती आपल्याला आसक्ती राहील तितकीच दुर्गंधाच्या प्रती घृणा राहील. जितकी स्तुतीप्रती आपल्याला आसक्ती राहील तितकीच आपल्याला निंदेच्या शब्दांमुळे आपल्याला त्रासदायक वाटेल किंवा त्रास होईल. आणि हे या दोन्हीची हे सारखी असल्यामुळे, कारण ते एका नाण्याच्या दोन बाजू असल्यामुळे, म्हणून असं म्हटलं जातं ना की सुख दुःख जसं आलंच सुख तर उपभोगावं, मिरवत नाही बसावं. आलंच दुःख तर पचवावं,
गिरवत नाही बसावं. ते सुख जे आहे ते मिरवण्याची आपल्याला इच्छा होते, कारण आपल्याला ते सुख वास्तविकतः सुख देतच नाही. ते सुख आल्यानंतर ते सुख लोकांनी पाहावं. लोकांच्या जोपर्यंत नजरेत ते सुख येत नाही तोपर्यंत ते सुख आपल्याला सुख भासत नाही. आणि म्हणून आपण त्या सुखाचं सुद्धा कधी कधी प्रदर्शन मानतो. भगवंत म्हणतात हे दोन्ही सुद्धा सहन करायला शिक. तांसी तिक्षस्व भारत. चांगलं सुद्धा सहन कर आणि वाईट सुद्धा सहन कर. ते गिरवत बसू नको, हे मिरवत बसू नको. आणि म्हणून देखे अनित्य तिया परी, म्हणून तू अव्हेरी हा सर्वथा संगुण धरी धनुर्धरा. म्हणून हे अनित्य हे तुला नाचवतील आणि म्हणून तू याचा संग धरू नकोस. यं हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ, समदुःख सुखं धीरं सोमृतत्वाय कल्पते. आता जे यांनी व्यथित होत नाही. मागच्या वेळी अतुल म्हणाला की थोडे गीतेचे श्लोक पण घे. आज बहुतेक अतुल नाहीये. पण यं हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ, हे पुरुषर्षभ समदुःख सुखम यम धीरम पुरुषम एते न व्यथयन्ति. जो अशा पद्धतीने सुख आणि दुःखाने व्यथित होत नाही तोच केवळ सह अमृतत्वाय कल्पते. तोच केवळ त्या अमृतत्वाला प्राप्त करतो किंवा त्या अमर आत्म्याचा, त्या अविनाशी आत्म्याचा, आपल्या त्या अविनाशी स्वरूपाचा अनुभव घेऊ शकतो. आणि म्हणून हे कारण की आता ते सुख त्यांच्या स्वाधीन होतं आणि स्वाधीन असलेलं सुखच आनंद देऊ शकतं. पराधीन सुख आपल्याला आनंद देऊ शकत नाही, कारण त्या सुखासाठी आपण या सृष्टीवर कुणावर घटनांवर प्रसंगांवर अवलंबून राहतो. आणि म्हणून आणि त्या घटना बदलल्या, त्या घटना तशा नाही घडल्या तर ते सुखच आपल्याला दुःखामध्ये परिणित होतं. आता हे पेअर ऑफ अपोजिट्स म्हटले जातात. सुख दुःख जे जे भगवंतांनी इथे वर्णन केलं, ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं. आणि आपण जसं मगाशी म्हटलं की एका नाण्याच्या दोन बाजू आहेत, त्याला सुद्धा महत्वपूर्ण आहे, कारण की दुःख आहे म्हणून सुख जाणवतं. बघा, पहिला पाऊस जो येतो वर्षा ऋतूमध्ये तो आपल्याला खूप आनंद देतो, कारण त्याआधी वैशाख वणवा पेटलेला असतो. कधी एकदा तो पाऊस येतो असं आपल्याला वाटतं आणि तो पाऊस सुखकारक होतो. पण तो पाऊस सतत पडायला लागला, जसा चेरापुंजीला पडत असेल तर काय तो पाऊस सुख देतो का? आपल्यालाच लगेच त्रास व्हायला लागतो. मुंबईच्या लोकांना माहित आहे मग त्यांची काय अवस्था होते, रस्ते कसे तुंबतात, नागपुरात ते गड्डे कसे भरतात पाण्याने, किंवा आणखीन बाकीचे जे काही त्रास सुरू होतात. तो पाऊस आपल्याला त्रास देत नाही, तो दुःखानंतर येतो, म्हणून आपल्याला तो पाऊस सुखकारक वाटतो. पण पहिल्यांदा तोच पाऊस जो सुखकारक वाटलेला तो अति झाल्यानंतर तोच दुःखकारक वाटतो. म्हणून ते अनित्य आहे हे इथे भगवंत आणि ज्ञानेश्वर महाराज सांगतात. आणि हे ज्याला कळलं, हे विषय जया ते ना कळीती तया सुख दुःखे दोन्ही न पवती. ज्याला आता कळलं, ज्याला या विषयांचं आता आकर्षण उरत नाही, मग ते आणि गर्भवासु संगती नाही जया. आता त्यांना ते अमरत्व प्राप्त झालं, ते चैतन्य हे त्यांचं स्वरूप नित्य आहे हे त्यांना कळलं, त्यांना आत्मज्ञान झालं. आणि म्हणून मग त्यांना पुन्हा पुन्हा या गर्भवासामध्ये यावं लागत नाही, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि तो नित्य रूप पार्था ओळखावा सर्वता, जो या इंद्रियार्था नागवेची. त्याला नित्यरूप समजावं की जो या इंद्रियांच्या विषयांच्या स्वाधीन नसतो. गौतम बुद्धांच्या जीवनातला प्रसंग मागच्या वेळी कदाचित मी सांगितला असेल, पण मला ती गोष्ट खूप आवडते, कारण त्यामुळे आपल्याला कळतं की यांचा दृष्टिकोन कसा असतो संत महात्म्यांचा. गौतम बुद्धांच्या जीवना आणि जे महात्मे संत महात्मे त्यांच्या जीवनामध्ये काही कटू प्रसंग येत नाही असं नाही, किंबहुना कदाचित आपल्या जीवनापेक्षा सुद्धा अनेक कटू प्रसंगांना त्यांना सामोरं जावं लागतं. आणि लोक त्यांची निंदा स्तुती दोन्ही करतात. स्तुती केव्हा होते? जेव्हा ते देह सोडून जातात तेव्हा. पण जेवढे संत महात्मे इथे राहिले ते देहात असेच तो त्यांना समाजाने भरपूर छळलेलं पण आहे. गौतम बुद्धांवर असंच, कारण की त्यांचा एक प्रकारचा द्वेष करणारा सुद्धा एक वर्ग निर्माण होतो, मत्सर निर्माण होतो. तुकाराम महाराजांच्या तर गाथा संपूर्ण इंद्रायणीमध्ये बुडवून दिली लोकांनी, इतके सुंदर अभंग. आणि त्याचप्रमाणे गौतम बुद्धांना सुद्धा असे काही लोक जे होते जे त्यांचा द्वेष करायचे. एक दिवस एक जण आला आणि त्यांच्या अंगावर थुंकला. गौतम बुद्धांनी फक्त त्याला म्हटलं, आणखी काही तुला सांगायचंय? तो म्हणाला की तुम्हाला राग नाही आला? मी तुमच्या अंगावर थुंकलो. त्यांनी ते पुसून टाकलं आणि ते म्हणाले की तुला राग, मला राग यावा म्हणून तू थुंकला,
आणि जर मला राग आला, याचा अर्थ असा झाला की मी तुझ्या स्वाधीन झालो. मी तुझ्या स्वाधीन नाहीये, मी माझ्या स्वतःच्या स्वाधीन आहे. तू मला केव्हाही राग आणशील आणि मला राग येईल असं होणार नाही. तो निघून गेला. पुन्हा रात्र झाल्यानंतर त्याला पश्चाताप झाला. दुसऱ्या दिवशी तो आला, त्यांनी पाय पकडले. गौतम बुद्ध म्हणाले, आणखी काही सांगायचंय? मला कळलं तुला काय म्हणायचं. ते म्हणाले, तो म्हणाला, मला क्षमा करा, मी तुमच्याशी वाईट वागलो. बुद्ध म्हणाले की अरे, क्षमा तर मी कालच केली. तू क्षमा कर म्हणशील त्यानंतर मी क्षमा करीन. त्याचा अर्थ मी पुन्हा तुझ्या स्वाधीन झालो. मी स्वतःच्या स्वाधीन आहे. केव्हा क्षमा करायची हे सुद्धा मी ठरवीन. तू म्हटल्यानंतर मी केली, याचा अर्थ तू मला नाचवतोयस आणि मी नाचतो. मी स्वाधीन आहे, मी पराधीन नाही. असा यांचा दृष्टिकोन असतो. भगवंत म्हणतात की मग त्यांना ते नित्य रूप आहे असं आपण समजावं. आणि एक अत्यंत महत्वाच्या अशा श्लोकाकडे भगवंत इथे येतात. खूप महत्वाचा असा सिद्धांत इथे भगवंतांनी मांडलाय, जो ज्याला आपण म्हणतो की जे तत्व अविनाशी आहे त्याचा सिद्धांत, किंवा ज्याला आणखीन आपण असं म्हणू शकतो की ज्याप्रमाणे आपण म्हणतो इज इक्वल टू mc² किंवा एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, हा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत इथे मांडायचा प्रयत्न आहे भगवंताचा. तो म्हणजे नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः. आता याचा वरवर पाहिला तर हा कठीण सिद्धांत असा आहे की असतः जे आहे, जे असत्य आहे त्याचा भाव असत नाही, न विद्यते, विद्यमान राहत नाही. आणि जे सतः आहे, जे सत्य आहे त्याचा अभाव न विद्यते, म्हणजे त्याचा अभाव नसतो. आणि हे जो दोन्ही जाणतो, या दोन्हीचं तत्व, तो तत्वज्ञानी पुरुष आहे. तत्वदर्शीभी दृष्टा, यांनी या दोन्हीचं तत्व जाणलंय की सत्य काय आणि असत्य काय. आता असत्य जे आहे त्याचा भाव विद्यमान नसतो, सत्य जे आहे त्याचा अभाव नसतो, असं भगवंत इथे म्हणतात. आणि म्हणून ज्याला आपण म्हणतो जे सत्य आहे, जे कधी बदलत नाही, जे कधी नष्ट होत नाही, ते सत्य आहे. आणि ते केवळ रूपांतरित होतं, आपण इथे म्हणतो. ज्ञानेश्वर महाराज इथे सांगतात वर्णन करून, आता अर्जुना काही एक सांगेन मी ऐक, जे विचार पर लोक ओळखती. आता मी तुला आणखीन एक विचार इथे देतो, सांगतो, एक सिद्धांत सांगतो, तुला मुळाकडे घेऊन जातो. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. उपाधी माझी. आता उपाधी म्हणजे जे काही ऍट्रिब्यूट्स किंवा जे काही आपण या जीवनामध्ये प्राप्त करतो किंवा स्वतःला देह म्हणून समजतो. मी अमक्याची मुलगी, अमक्याची पत्नी, अमक्याची आई, अमक्याची आणखीन काही जे काही, अमक्याची मैत्रीण, मी हे शिकलेली आहे, हे माझं शिक्षण, मी आणखीन कुठे जर एखादं पद भूषवलं असेल तर ते पद, हे सगळे आपल्यावर चढलेल्या झुली आहेत, या उपाधी आहेत. आता या उपाधीला कृष्णमूर्तींनी आणखीन एक गोष्ट म्हटली, ते म्हणतात की उपाधी म्हणजे ज्याला म्हणतात कंडिशनिंग ऑफ माइंड, की आपल्या माइंडचं एक प्रकारचं कंडिशनिंग झालेलं असतं आणि त्या गोष्टी तशा पूर्वग्रहाच्या रूपामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये, चित्तामध्ये ठसलेल्या असतात. आणि ह्यामध्ये या सगळ्या उपाधी ज्या आहेत त्या देहामुळे निर्माण झालेल्या उपाधी आहेत. आपल्याला हे जग देहाच्या माध्यमातून ओळखतो आणि त्यामुळे ते सत्य मानून आपण देह सत्य मानल्यामुळे या सगळ्या उपाधींचा आधार आपण घेत असतो. आणि या उपाधी माझी मात्र एक गुप्त चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. पण जे तत्वज्ञ संत आहे ते मात्र त्यामध्ये जे असलेलं जे सूक्ष्म स्वरूप आहे, जे सूक्ष्म आहे त्याला स्वीकारतात. ते या उपाधीमध्ये अडकत नाही, कारण या उपाधी सुद्धा परिवर्तनशील आहे. मग ते काय करतात, पुढच्या ओळीमध्ये ज्ञानेश्वर महाराज खूप सुंदर सांगतात. ते म्हणतात, सलिली पय जैसे एक होऊनी मिनले असे, परी ते निवडूनी राजहंसे वेगळे कीजे. राजहंस. आणि म्हणून संतांना परमहंस म्हणतात, कारण नित्यानित्य विवेक त्यांच्यामध्ये असतो की बा काय नित्य आहे, काय अनित्य आहे, जीवनामध्ये काय फोलकट आहे, काय सार आहे, काय ग्रहण करायचं, काय चित्तात ठेवायचं, काय सोडून द्यायचं, हे ज्याला कळलं. म्हणून सलिली पय जैसे एकूण मिनले जैसे. सलिली म्हणजे पाणी, पय म्हणजे दूध, हे दोन्ही एकूण मिसळलेले असतात. एकूण मिनले असे, परी ते निवडून राजहंसे वेगळे कीजे. पण राजहंस काय करतो, त्याला नीर क्षीर विवेक असतो आणि त्यामुळे तो त्यातलं पाणी सोडून देतो
आणि त्यातलं दूध फक्त केवळ ग्रहण करतो. की अग्निमुखे किडाळ तोडून या चोखाळ निवडती केवळ बुद्धिमंत. किंवा ज्याप्रमाणे सोन्यामध्ये दागिना बनवताना किडाळ किडाळ म्हणजे ज्याला आपण म्हणतो डाग किंवा काहीतरी अशुद्धी टाकली जाते आणि त्यानंतर किंवा दुसरं कुठलं तरी मेटल टाकलं जातं आणि त्यानंतर त्याला शुद्ध करताना मग त्याला अग्निमुखामध्ये द्यावं लागतं. त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये जे जे काही हे आहे ते तापवून शुद्ध करणे आणि त्यातलं केवळ शुद्ध स्वीकारणे आणि जे अशुद्ध आहे ते सोडून देणे, जे अनित्य आहे ते सोडून देणे हे त्यांना कळतं. आणि म्हणून ते म्हणतात नात्री जाणीवेच्या आयणी करिता दधी कडसणी मग नवनीत निर्वाणी जैसे दिसे. जाणीवेच्या आयणी म्हणजे चातुर्याचा आधार घेऊन करिता दधी कडसणी, ज्याप्रमाणे हे ज्याला आपण म्हणतो घुसळलं जातं, ताक घुसळलं जातं आणि त्यानंतर मग नवनीत मिळतं म्हणजे लोणी मिळतं, तसंच जीवनातलं नवनीत प्राप्त करणे. आणि म्हणून कृष्णाला सुद्धा नवनीत ज्यावेळी आवडतं ना, ते नवनीत तर त्यांनी जिथे गोपींकडनं जे काही चोरलं असेल ते जाऊ द्या, पण आपल्या जीवनामधलं सुद्धा त्याला नवनीतच हवं असतं आणि त्यासाठी आपल्या जीवनाचं मंथन करणे. प्रेमे भक्तीची चांदी आणविली मनोभावे वाटी गुंफिली मनी द्वैताचे केले मंथन नवनीत घेते काढून. गोपी म्हणतात की माझ्या याच्यामध्ये मी भक्तीची चांदीची वाटी बनवली आणि द्वैताचं मंथन करून मग त्यातनं अद्वैत प्राप्त करून ते नवनीत प्राप्त केलं. भगवंत ज्ञानेश्वर महाराज इथे म्हणतात की भूस बीज एकवट उपणिता राहे घनवट तेथ उडे ते फलकट जाणो आले. त्याप्रमाणे भूस आणि धान्य एकत्र असतं आणि मग ते पाखडून त्यातलं जे भूस आहे ते टाकून देतात आणि त्यातलं बीज आहे ते ग्रहण केलं जातं. त्याचप्रमाणे ते विचारता निरसले, विचार करून मग निरसन करायचं. निरसले ते प्रपंचू सहजे सांडवले आणि मग त्या प्रपंचामध्ये जे अनित्य आहे, जे ग्रहण करण्यासारखं नाही ते सोडून दिलं. मग तत्वता उरले ज्ञानियासी आणि मग जे तत्व आहे ते हे ज्ञानी लोक ग्रहण करतात. आणि म्हणून अनित्याच्या ठाई तया आस्तिक्य बुद्धी नाही निष्कर्षू दोहीही देखील असे. म्हणून अनित्याच्या ठिकाणी त्यांची आस्तिक्य बुद्धी नसते. किंबहुना कधी कधी हे अनित्य किंवा जे प्रतिकूल आहे ना ते त्यांच्या जीवनात आलं ते आव्हान म्हणून त्यांना असं वाटतं की आता माझ्या जीवनामध्ये हे जी आलेली प्रतिकूलता ही मला आता त्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी मदत करणार आहे. तुकाराम महाराज तर म्हणायचे बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरं झालं माझी बाईल कर्कश आहे म्हणून मी आता या संसारामध्ये संसाराच्या या प्रपंचाचा भार सोडून तुझ्याकडे एकाग्र झालो. संत गुलाबराव महाराजांच्या जीवनातला प्रसंग आहे एकदा, कारण त्यांच्या जीवनामध्ये असेच लोकांनी कसा त्यांचा अपमान होईल त्याचा चंग बांधला होता आणि अपमान करण्यासाठी म्हणून त्यांच्या पुढे एक अत्यंत विद्वान व्यक्तींना आणून उभं केलं आणि त्यांना म्हटलं की तुम्ही काशीचे विद्वान होते की तुम्ही यांना प्रश्न विचारा कठीण कठीण. त्यावेळी त्या सगळ्या त्यांच्या संतांनी म्हटलं की हे लोक तुमचा अपमान करण्यासाठी तुम्हाला असं प्रसंगाला सामोरं जावं लागतं किंवा तुम्हाला ते बोलवत आहेत तर तुम्ही जाऊ नका. त्यांचे शिष्य म्हणाले. तर गुलाबराव महाराज म्हणाले अरे समजा जर अपमान झाला तर काय होईल, हा अमृत प्राशन योग आहे. ते म्हणतात मला माझा स्वतःसाठी हा अमृत प्राशन योग राहील की मी पाहिन की खरंच मी किती विचलित होतो या अपमानाने, मी त्या मानाने किती सुखावतो, मी अपमानाने किती विचलित होतो. हा मला स्वतःला जाणून घेण्यासाठी हा प्रसंग आहे असं मी समजतो. आणि म्हणून आस्तिक्य बुद्धी अनित्याच्या ठिकाणी ते ठेवत नाही. आपण लोक जे आहोत ते अनित्याच्या पाठीमागे धावत राहतो. भगवंत त्या अनित्याकडून आपली नित्याकडे नजर वळवतात आणि म्हणतात त्या अविनाशाला तर तू जाणून घे. अविनाशी तू तद्विधी येन सर्वमिदं विनाशमव्ययस्यास्य न कश्चित कर्तुमर्हसि. जे अविनाशी आहे ना त्या निर्गुणाकडे आता इथे भगवंत आणि ज्ञानेश्वर महाराज नजर वळवतात. ते म्हणतात की देखे सारासार विचारता भ्रांती ते पाही असारता तरी सार ते स्वभावता. जे काही सार आणि असार आहे त्यामध्ये काय ग्रहण करायचं हे विचार
जो करू शकतो ते स्वभावता नित्य जाणे, हा लोकत्रयाकारू जो जयाचा विस्तारू, तेथे नाम वर्ण आकारू चिन्ह नाही. नाम वर्ण आणि आकारू हे सगुण आहे आणि ते ज्याच्यापासून विस्तार पावतो, ज्याप्रमाणे बीजापासून वृक्ष निर्माण होतो, अव्यक्तापासून व्यक्त निर्माण होतो, त्याप्रमाणे जे निर्विकारी आहे किंवा जे अविकारी आहे त्यापासून ही विकारलेली सृष्टी दिसते. ऋषी याचं फार सुंदर उदाहरण देतात. ते म्हणतात, आपल्या शिष्यांना म्हणतात, जा बीज घेऊन ये वडाच्या झाडाचं. आणि ते बीज आणल्यानंतर ते म्हणतात, आता उघडून बघ त्याच्यामध्ये वृक्ष आहे का. शिष्य म्हणतो, नाही, वृक्ष नाहीये त्याच्यामध्ये. मग ज्या बीजापासून वृक्ष निर्माण झाला त्याचा अर्थ अव्यक्तापासून ही व्यक्त सृष्टी निर्माण होते. पण ज्यावेळी व्यक्त सृष्टी निर्माण होते त्यावेळी अव्यक्ताचा लोप होतो किंवा अव्यक्त दिसत नाही, त्याच्याकडची नजर हटते. ज्याप्रमाणे सोन्याचे दागिने निर्माण झाल्यानंतर मग ही वाकी आहे, हा गळ्यातला नेकलेस आहे, आणखी कंबरपट्टा आहे, हे कानातलं आहे, असा त्याला नाम रूप मिळतं, आकार मिळतो. पण त्याच्या सोन्याकडे लक्ष जात नाही. आणि त्या सोन्या म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जव जव लपे तव तव दिसे, जव जव दिसे तव तव लपे. म्हणजे ज्या ज्या वेळी जव जव लपे तव तव दिसे, ते अव्यक्त लपलं की मग हे सगळी सृष्टी दिसते. आणि ज्यावेळी सृष्टी लोप होते, सृष्टीचा लोप होतो किंवा सृष्टी दिसेनाशी होते किंवा त्या सृष्टीमध्ये असलेला त्या एकाच तत्वाकडे नजर जाते, त्यावेळी मग सृष्टीचा हा आकार जो आहे ना, तो मग केवळ भासमान वाटायला लागतो असा त्यांना. आणि म्हणून इथे या सगळ्याच्याकडे लक्ष वेधताना भगवंत म्हणतात, अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत. आता इथे जे सगळे नित्य अविनाशी आणि अगम्य अशा आत्म्याचे हे विनाशी देह आहे. अंतवंत इमे देहा, देहाला अंत आहे, पण ते कोणी धारण केले? आणि त्या जो नित्य आत्मा आहे त्यांनी धारण केले आहे. आणि म्हणून तो जो अप्रमेय आहे, अविनाशिनो अनाशिनो प्रमेयस्य, प्रमेय म्हणजे जे सिद्ध होतं, जे थिअरम आपण प्रमेय ज्याला म्हणतो ते सिद्ध होतं. जे सिद्ध होऊ शकत नाही, जे आपल्याला लॅबोरेटरीमध्ये सिद्ध करून दाखवता येत नाही चैतन्य तत्व, पण ज्याच्या आधारावर हा सगळा संसार चाललाय, ते अविनाशी आहे हे जाणून हे भारता तू युद्ध कर. आणि मग त्या याच्यामध्ये फार सुंदर असे श्लोक येतात. तेवढे श्लोक पाहून किंवा त्या ओवी पाहून आपण आजचा थांबू. न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भवितावान भूयः अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे वेदा विनाशिनं नित्यं य एनमजमव्ययम् कथं स पुरुषः पार्थ कंघातयति हन्तिकम्. न जायते म्रियते वा कदाचित, जो जन्मही घेत नाही आणि मरतही नाही. नायं भूता भविता वा न भूया, किंवा जो निर्माणही होत नाही पुन्हा पुन्हा, कारण त्याचा नाशही होत नाही. अजो नित्य शाश्वतोयम पुराण, जो शाश्वत आहे, जो नित्य आहे, जो अविनाशी. आता बघा, शाश्वत या शब्दाचा अर्थ आहे श्व म्हणजे उद्या संस्कृत मध्ये, आणि जो उद्या आहे तो, पुन्हा येणाऱ्या उद्याही जो आहे तो. आणि अशाश्वत म्हणजे जे आज आहे पण कदाचित उद्या असणार नाही, आपण ज्याची गॅरंटी घेऊ शकत नाही की जे आज आहे पण उद्या असेलच की नाही. आणि ते अशाश्वत. आणि शाश्वत म्हणजे जे उद्या सुद्धा, जे नित्य आहे, जे चिरकाल आहे, जे चिरंतन आहे, ते त्याच्याकडे आपली नजर इथे भगवंत अर्जुनाच्या माध्यमातून वळवतायत. आणि त्याच्यासाठी फार सुंदर अशा ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या आहेत. ते म्हणतात, जैसे स्वप्ना माझी देखीजे ते स्वप्नीची साथ आपजे, मग चेवून या पाहिजे तव काही नाही. स्वप्ना म्हणजे दिस, ते स्वप्नामध्येच फिरतं, तिथे सत्य वाटतं ते, पण स्वप्नामधनं बाहेर आल्यानंतर ते सत्य वाटत नाही. ज्यावेळी आपण स्वप्नात असतो त्यावेळी सत्य असतं, पण स्वप्नातून बाहेर आल्यावर ते सत्य होत नाही. तसं मगाशी भगवंतांनी जे म्हटलं, नासतो विद्यते भावो, जे सत्य आहे त्याचा अभाव नसतो, पण जे असत्य आहे त्याचा भाव विद्यमान नसतो. स्थल काल सापेक्ष जे असतं ते सत्य. तसं मी इथे एक वाक्य म्हटलं की हिमालय उत्तरेला आहे, हे इथे बसून सत्य वाक्य, पण कोणी जर चायनामध्ये गेला, चीनमध्ये गेला, तर तो म्हणेल हे वाक्य सत्य नाही. मग त्याचा
भाव विद्यमान राहिला का वाक्याचा? मी एक व्यक्ती, तिच्याकडे बघण्याचा भाव प्रत्येकाचा वेगवेगळा असेल. तो भाव प्रत्येकाचा वेगळा असेल. जसं मैत्रिणींचा, मित्रांचा भाव वेगळा असेल, मुलांचा भाव वेगळा असेल, आणखीन आई वडिलांचा भाव वेगळा असेल. हा भाव नित्य विद्यमान असत नाही. पण ज्याचा कधीही अभाव होत नाही किंवा जे सत्य आहे त्याचा भाव बदलत नाही, असं ते सत्य. त्याच्याकडे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ते सत्य जे आहे ते कसं प्रत्येकामध्ये आहे, ते प्रत्येकामध्ये कसं हे जाणून घेण्यासाठी माऊलींच्या फार सुंदर ओव्या आहे. का पूर्ण कुंभ उलंडला, तेथे बिंबाकार दिसे भ्रंशला, परी भानू नाही नासला तयासवे. ते म्हणतात 141वी ओवी आहे, ज्यात हे कसं आहे चैतन्य प्रत्येकामध्ये आहे. ज्याप्रमाणे एक कुंभ आहे, कुंभ म्हणजे माठ आहे, त्या माठामध्ये पाणी आहे, त्या पाण्यामध्ये जर भानू म्हणजे सूर्याचं प्रतिबिंब पडलंय आणि मग तो पूर्ण कुंभ उलंडला, तो जर ओतून दिला, तेथे बिंबाकार दिसे भ्रंशला. तिथे जो बिंबाचा आकार असलेला सूर्य तो आता भ्रंशला म्हणजे तो नष्ट झाला. परी भानू नाही नासला तयासवे. पण जो भानू आहे, भानू म्हणजे जो सूर्य आहे, तो नासला का? तो तिथेच आहे. जे चैतन्य प्रतिबिंब रूपामध्ये होतं ते कशा पद्धतीने हे सांगायचा इथे प्रयत्न करतात. ज्या परब्रह्म परमात्म्याचं प्रतिबिंब या सगळ्या घटांमध्ये पडलेलं आहे आणि ते सगळे आपण घट आहोत. घट बा सिरे ज्याला म्हटलं जातं आणि म्हणून घटस्थापना सुद्धा आपण करतो. या देहाला घट म्हटलेलं आहे. विठ्ठला तू वेडा कुंभार, तूच घडविशी तूच तोडीसी, देशी मातीला आकार. विठ्ठला तू वेडा कुंभार. त्याला कुंभार म्हटलं कारण तो घट निर्माण करणारा. आणि म्हणून इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ना तरी मठी आकाश जैसे मठाकृती भासत असे. मठ म्हणजे पुन्हा माठ किंवा मठ म्हणजे खोली असे आपण म्हणू शकतो. हे सगळीकडे स्पेस आहे. मठी आकाश जैसे मठाकृती भासत असे. त्याला त्या स्पेसला जसा आकार दिला, तिथे खोली बांधली, त्याला खोलीचा आकार आला. तिथे एक माठही ठेवला समजा, तर त्या आतल्या स्पेसला माठाचा आकार आला. कधी तो भंगेलिया आपैसे स्वरूपची. पण जर तो माठ भंगला किंवा त्या खोलीचा आपण नाश केला किंवा ते घर तोडलं, तर ते जी आतली स्पेस आहे ती बाहेरच्या स्पेस मध्ये मिळून जाते. तो भंगिलिया आपैसे स्वरूपची, तैसे शरीराच्या लोपी सर्वथा नाशू नाही स्वरूपी. म्हणून तू हे नारोपी भ्रांती बापा. म्हणून ह्या ज्या शरीराच्या आरोपी, म्हणून या शरीराचा नाश झाला तरी मूळ तत्वाचा चैतन्याचा नाश होत नाही. आणि तू जी ही समजतो आहे की मी यांना मारून यांचा नाश होईल, ही तू भ्रांती आपल्या मनामध्ये ठेवू नकोस. इथे जे मूळ आपलं स्वरूप आहे तिकडे नजर वळवण्याची किंवा आपली जी आत्मदृष्टी आहे ती आत्मदृष्टी वाढवण्याचा इथे भगवंत किंवा ज्ञानेश्वर महाराज प्रयत्न करतात. देहबुद्धी शिथिल करण्याचा प्रयत्न करतात. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक. एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले, भय वेड पार त्याचे वाऱ्यास हवे पळाले. पाण्यात पाहताना चोरुनिया क्षणैक, त्याचे तयास पळाले तो राजहंस. भगवद्गीता ज्ञानेश्वरी आपल्याला सांगायचा प्रयत्न करते की तू केवळ देह नाही, तू ते चैतन्य तत्व आहे, तू राजहंस आहे. आणि ज्यावेळी आपल्याला कळेल त्यावेळी आपलं सुद्धा सगळं भय आणि वेग पार लयाला जाईल. ज्ञानेश्वर महाराज पुढच्या ओव्यांमध्ये आणखी महत्वाचे सिद्धांत आपल्याला कसे सांगतात ते आपण पुढच्या वेळी उलगडून पाहायचा प्रयत्न करू, ते तीर्थप्राशन करण्याचा प्रयत्न करू. आजचं विवेचन इथेच थांबू. ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुदेव भगवान की जय. शेवटची प्रार्थना घेऊया का? हो, अभंग घ्यायचा असेल तर घ्या ना. तुला घाई असेल तर नाही. नाही अभंग घ्या. रेकॉर्डिंग होतीये, पण कुठे जातात रेकॉर्डिंग? करतात का ते रेकॉर्डिंग? कोण म्हणते अभंग? मैत्रिणीच. हा म्हण. ज्ञानाचा नासी पावना, अरे अरे ज्ञानाचा
झालासी पावन तुझे तुझ ध्यान आले तुझा तुझी देव तुझा तुझी भाव तुझा तुझी देव तुझा तुझी भाव विठ्ठला संदेह अन्य तत्वी अरे अरे ज्ञाना झालासी पावन मुरडुनिया मन उपजलासी चित्ते मुरडुनिया मन उपजलासी चित्ते कोठे तू जरी ते लागीसी रया अरे अरे ज्ञाना झालासी पावना वृत्तीची निवृत्ती आपणा सकट वृत्तीची निवृत्ती आपणा सकट अवधेची वैकुंठ चतुर्भुज हरे हरे ज्ञाना झालासी पावना निवृत्ती परमा अनुभव नेमा निवृत्ती परमा अनुभव नेमा शांती पूर्ण क्षमा ज्ञान देवो हरे हरे ज्ञाना झालासी पावना हरे हरे ज्ञाना झालासी पावना सुंदर कल्पना. संजय अगदी आजच्या ओव्यांसाठी जो अगदी लागू होईल असा अभंग तू म्हटला. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं